नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 3 चे 5च क्वेश्चन केले होते. ठीक आहे. आता पुढचे अजून 5 क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 6 to 10. ठीक आहे. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा. द HCF ऑफ टू नंबर्स इज 28 and their LCM is 336. If one number is 112, then the other number is. ह्या चार पैकी कुठली तरी एक नंबर आहे. आता हे कसं काढायचं आहे आपल्याला, इथे बघा तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवाल. सॉल्युशन याचं बघा. नंबर 1 दोन जर नंबर दिले आहे, एक नंबर 1 आहे समजा आणि इंटू नंबर 2 इज इक्वल टू असते एलसीएम ऑफ ह्या दोन्ही नंबरचा एलसीएम है ना. एलसीएम ऑफ नंबर्स तर एलसीएम इंटू HCF हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवाल. ठीक आहे. दोन नंबर जर दिले असेल त्यांचं जे मल्टिप्लिकेशन असते ते कशाच्या इक्वल असते, त्यांच्या LCM आणि HCF च्या इक्वल असते. ठीक आहे. आता इथे आपल्याला बघा इथे काय काय दिलेलं आहे. HCF दिला आहे, LCM दिलेला आहे, एक नंबर दिलेली आहे आणि अदर नंबर आपल्याला फाइंड करायची आहे. तर आपल्याला बघा इथे जे जे दिलं आहे ना बघा, आपण त्याच्या जागी व्हॅल्यू पुट करून द्यायची. वन नंबर आपल्याला काय दिलेली आहे, 112 दिलेला आहे. ठीक आहे. एक नंबर. दुसरा नंबर आपल्याला जो अदर नंबर आहे ते फाइंड करायचा आहे, म्हणजे नंबर 2 आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. LCM किती दिलेला आहे, 336 दिलेला आहे आणि HCF किती आहे, 28 आहे. ठीक आहे. आता इथून आपल्याला N2 आपल्याला काय मिळेल, N2 इज इक्वल टू म्हणजे दुसरी जी नंबर आहे द अदर नंबर इज है ना ही 336 इंटू 28 आणि हे बघा इथं क्रॉस मल्टिप्लाय होईल असं है ना. तर याला येईल 112 डिवायडेड बाय 112. आता 112 नी हे 3 टाइम डिवाइड होऊन जाते. 112 इज 112 आणि 3 are 336. ठीक आहे. तर याचा आन्सर किती येते बघा. 28 इंटू 3 केलं तर 3 8 are 24 है ना. 3 8 are 24. ठीक आहे. 2 कॅरी ओव्हर झाले. 3 2 are 6 प्लस 2 8 84. ठीक आहे. त्याचा आन्सर काय, तो अदर नंबर आपली काय आली 84. म्हणजे यापैकी कुठला ऑप्शन येतो आपला, ऑप्शन नंबर बी चा आन्सर आहे बी. ठीक आहे. एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की दोन नंबर आहे त्यांचं जर मल्टिप्लिकेशन आहे ते त्यांच्या LCM आणि HCF च्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असते. ठीक आहे. बस याच्यातून तुम्ही असं फाइंड करू शकता. ठीक आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे. ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. पहिला स्टेटमेंट काय आहे, 1 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. 1 स्मॉलेस्ट प्राईम नंबर नाही आहे. ऍक्च्युली 1 जी आहे ती प्राईम नंबरच नाही आहे है ना. 1 का बरं प्राईम नंबर नाही आहे, कारण त्याचा जो एक फॅक्टर 1 आहे आणि स्वतःनी डिवाइड होते ते पण 1च आहे. म्हणजे याचं जे दोन फॅक्टर पाहिजे कमीत कमी ना, एक 1 आणि एक ती स्वतः एक नंबर. त्याच्यामुळे याचा काही हे नाही आहे. तर ही प्राईम नंबर नाही आहे. म्हणजे हा स्टेटमेंट रॉंग आहे. आपली फर्स्ट स्मॉलेस्ट प्राईम नंबर काय आहे, 2 आहे. त्याच्यानंतर दुसरा स्टेटमेंट बघा. इफ 2 नंबर्स आर को प्राइम्स देन ॲटलिस्ट 1 ऑफ देम मस्ट बी प्राईम नंबर्स. असं काही आवश्यक नाही आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे प्राईम नंबर, को प्राईम नंबर आणि ट्विन प्राईम नंबरवर. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये असं काही आवश्यक नाही आहे. ट्विन प्राईम को प्राईम नंबर्स जे असतात ना त्याचा प्राईम नंबरशी काही रिलेशन नाही आहे. ठीक आहे. जर 2 नंबर को प्राईम असेल तर असं आवश्यक नाही की त्याच्यातली एक नंबर प्राईम असायला पाहिजे. जसं की एक एक्झाम्पल घ्या, 8 आणि 15 ह्या दोन्ही नंबर ज्या आहे त्या प्राईम नाही आहे. ठीक आहे ना. तरी पण ह्या को प्राईम आहे. का बरं, कारण याच्यामध्ये जे कॉमन डिवायझर यांचा आहे ते 1च आहे. ठीक आहे. एकच डिवायझर आहे त्यांना, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही आहे. का बरं, याचे फॅक्टर बघा. याचे फॅक्टर किती आहे है ना. तुम्हाला एक करून दाखवतोय ते बघा. हां, एक 8 आणि 15. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला काय असायला पाहिजे, को प्राईम कंडिशन काय आहे हे बघा. याचे फॅक्टर किती आहे, 1 है ना, 2 4. ठीक आहे. अजून कशाने जाणार आहे, 8. ठीक आहे. हे बघा ही 1, त्याच्यानंतर कशाने डिवाइड होणार आहे, 3
त्याच्यानंतर 5 है ना, आणि 15 दे. ठीक आहे, तर याच्यामध्ये कुठला एक कॉमन आहे, फक्त 1 एक कॉमन आहे, म्हणून ह्या दोन्ही कोप्राईम नंबर आहे. पण याच्यातले एक असा कंपल्सरी नाही आहे की याच्यात एक प्राईम नंबर असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हा पण स्टेटमेंट रॉंग आहे. त्याच्यानंतर इफ अ नंबर इज प्राईम इट मस्ट बी ऑड. जर एक नंबर जर प्राईम नंबर असेल तर ती ऑड असायला पाहिजे. हे पण रॉंग आहे, कारण 2 एक असा नंबर आहे जो इवन आहे. म्हणजे ही स्टेटमेंट, हा वाला स्टेटमेंट पण रॉंग आहे. मग लास्ट स्टेटमेंट काय आहे, 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड प्राईम नंबर्स आर ऑलवेज ट्विन प्राईम्स. तर इथे आता हे बघा, थोडंसं मला असं वाटते, मला तरी वाटते इथे हे जे प्राईम नाही लिहायला पाहिजे इथं. 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स आर ऑलवेज ट्विन प्राईम्स, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. हे तर जे प्राईम जे प्रिंट झालं आहे ते माझ्या हिशोबाने तर चुकीचं आहे. कारण प्राईम नंबर जर आपण कन्सिडर केलं ना, तर असे जेवढे कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर आहे त्या सगळ्या ट्विन प्राईम नाही आहे. तुम्ही चेक करू शकता, 1 to 100 मध्येच जर आपण बघितलं ना, तर फक्त 8च पेअर आहेत ट्विन प्राईमच्या. ठीक आहे ना, तर इथे प्राईम नंबर नसायला पाहिजे. हां, 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स. ठीक आहे, आता कुठले पण ऑड घ्या, ऑड नंबर जे असतात ना त्याच्यामध्ये 2-2चा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर त्या सगळ्या ट्विन प्राईम असतात. हे बघा, 1 आणि 3 है ना, 2चा डिफरन्स आहे, हे की नाही. कुठलीही कॉन्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर तुमचे कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर कुठले आहे, 3, 5 है ना, 5, 7, हां, 7, 9, 9, 11, कुठली पण घ्या, 9 आणि 11. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्या प्राईम नंबर्स नाही आहे. 9 आणि 11 जे आहे प्राईम नंबर्स नाही आहे, पण ह्या ट्विन प्राईम्स आहेत. कशा, याच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे, है ना. 11 - 9 केलं तर ह्या ट्विन प्राईम्स आहे. ठीक आहे, किंवा जेवढे ऑड नंबर्स आहेत, ऑड नंबर्स, कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स, ते ट्विन प्राईम असू शकतात. ठीक आहे ना, जसं आता 3 आणि 5 दोन्ही पण कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहे आणि ह्या ट्विन पण आहे. ठीक आहे ना, कारण याच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे. तर इथे एक प्राईम नाही यायला पाहिजे. ठीक आहे ना, माझ्या हिशोबाने इथं प्राईम नसायला पाहिजे, तर हा स्टेटमेंट ट्रू होऊन जाईल. ठीक आहे, तर याचा ऑप्शन आहे डी. ठीक आहे, तर कुठला ह्या 4 स्टेटमेंटपैकी डी नंबरचा जो डी आहे तो स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, चला बघूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पॅटर्न अँड फाइंड द सम ऑफ 1 + 3 + 5 + 7 + 9 + अप टू 19. ठीक आहे, जेवढ्याही ऑड नंबर दिलेले आहे ना त्यांचा आपल्याला सम काढायचा आहे. पण कसं काढायचं आहे, हा पॅटर्न बघून. ह्या पॅटर्नमध्ये बघा काय दिसते आपल्याला, इथे 1 आहे, एकच नंबर आहे तर 1 × 1 1 केलं आहे. इथे 2 नंबर आहे तर 2 × 2 4 केलं आहे. इथे 3 नंबर आहे तर 3 × 3 9 केलं आहे. इथे 4 नंबर्स आहेत, है ना, तर इथं 4 × 4 केलं तर 16 केलं आहे. इथं 5 नंबर आहे, 5 × 5 केलं तर 25 केलं. असंच आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे, 19 पर्यंत करायचं आहे. आणि हे काय कुठल्या नंबर आहेत, सगळे ऑड नंबर आहे, 1, 3, 5, 7, 9. अच्छा, 9 नंतर आता काय येणार, 11 येणार, मग नंतर 13, 15, 17 आणि 19. तर इथपर्यंत 9 पर्यंत तर किती टोटल 5 होतात. याच्या पुढच्या किती नंबर येणार, +11 है ना. इथं आपण जर कंटिन्यू केलं याला तर +11 +13 +15 +17 +19 = किती होणार आहे, इथपर्यंत तर तुमचे किती झाले, 5. नंतर हे 6, 7, 8, 9, 10, टोटल 10 नंबर होणार. म्हणजे याचा पॅटर्नच्या अनुसार इथं काय येणार, 10 × 10 म्हणजे किती येणार याचा, 100. म्हणजे आपलं आन्सर काय येतं, 100. म्हणजे हा पैकी कुठलं ऑप्शन आहे आपलं, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, आपल्याला फक्त हे पॅटर्न बघून याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, सोपं आहे, लॉजिकल टाईपचं, म्हणजे इंटेलिजंट टेस्ट सारखा एक क्वेश्चन झाला तो. ठीक आहे, तर आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा, इफ m and n are co-primes then their LCM is. ठीक आहे, एम आणि एन ज्या नंबर्स आहे ना त्या प्राईम को-प्राईम नंबर्स आहे. को-प्राईम नंबरचा अर्थ काय असते की ह्या ज्या दोन्ही नंबर आहे यांचा फक्त आणि फक्त एकच कॉमन है ना, कॉमन फॅक्टर असतो, तो असतो 1. ठीक आहे, म्हणजे ह्या 1नीच फक्त डिवाइड होतात, दुसऱ्या कुठल्याही नंबरनी डिवाइड होत नाही. म्हणजे
त्यांचे कॉमन फॅक्टर त्यांचा एकच असतो. ठीक आहे, जर अदर देन 1 असेल तर त्या कोप्राईम नसतातच. ठीक आहे, तर इथं बघा काही नाही, सोपं आहे एकदम. जसं आपण LCM काढतो ना त्याच पद्धतीने याचा LCM काढायचं आहे. दोन नंबर आहे M आणि N. ठीक आहे, आपलं फॅक्टरायझेशन मेथडनी आपण LCM काढतो ना तसंच काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे ना LCM काढायच्या याच्यामध्ये कसं असते, ह्या दोन्ही नंबर वेगवेगळ्या जरी असेल, आता M मध्ये तुम्ही कशाने डिवाइड करू शकता, M ला M नीच डिवाइड करू शकता, तर M1 चा M आणि N तसंच राहणार. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काय करू शकता तुम्ही, याला N नी डिवाइड करू शकता, इथे 1 राहते, इथे 1 येऊन जाते. तर तुमचा जो LCM आहे तो काय येणार आहे, LCM इज इक्वल टू ह्या दोन्ही नंबरचा मल्टिप्लिकेशन M इंटू N, म्हणजे काय येत आहे MN. त्याचा ऑप्शन कुठला आहे बघा, सी. एकदम सोपं आहे. ठीक आहे, तुम्ही इथे प्राईम नंबर घेऊन बघा कुठले आहे ना, कोप्राईम नंबर कुठले पण कोप्राईम नंबर घेऊन बघा, त्यांचं पण असंच LCM येणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 10 बघूया. चला क्वेश्चन नंबर 10 बघूया आता. द टू नंबर्स नियरेस्ट टू 10,000 विच आर एक्झॅक्टली डिवायजिबल बाय ईच ऑफ 2, 3, 4, 5, 6 and 7 आर. आता आपल्याला काय करायचं, अशा दोन नंबर आपल्याला ज्या 10,000च्या जवळपास आहे, नियरेस्ट टू 10,000 है ना, आणि ज्या आहे ना एक्झॅक्टली डिवायजिबल बाय ह्या है ना, किती नंबर आहे टोटल, 6 नंबर्स जे आहेत, ह्या 6ही नंबरनी एक्झॅक्टली डिवायजिबल आहे ते. ठीक आहे, आता ह्या नंबर्स ह्या सगळ्या नंबर आपण काय करायचं, यांचं सगळ्यांचं एक कॉमन मल्टिपल काढून घेऊया. ठीक आहे ना, यांचं सगळ्यांचं एक मल्टिपल असेल. ठीक आहे, आणि तो पण सर्वात छोटं छोटं, तर मग आपण काय काढावं लागेल, आपल्याला LCM लिस्ट कॉमन मल्टिपल काढावं लागेल. ठीक आहे, LCM काढायची तुम्हाला मेथड मी सांगितलेलीच आहे, फॅक्टरायझेशन मेथडनी काढून घेऊया आपण. आणि ह्याचं जे मल्टिपल आहे है ना, यांनी 10,000ला आपण डिवाइड करून बघू एक्झॅक्टली डिवाइड होते का. ठीक आहे ना, तर 10,000च्या जवळपास कुठली नंबर आहे ते आपण काढून घेऊया. ठीक आहे, हे बघा याचं सॉल्युशन कसं करायचं बघा. सगळ्यात पहिले तर ह्या ज्या नंबर्स आहेत 2, 3, 4, 5, 6 आणि 7 यांचा आपल्याला LCM काढायचं आहे. तर सगळ्यात पहिले 2 नी डिवाइड करू, 2 1 जा 2, हे 3 तसंच राहू देऊया, 2 2 जा 4, 5, 2 3 जा 6 आणि हे 7 तसंच. ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये डिव्हिजन जाते त्याला डिवाइड करायचं, ज्याच्यात नाही जात त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. आता पुन्हा 2 नी डिवाइड करायचं याला बघा, 1 मध्ये डिव्हिजन नाही होत तसंच लिहायचं, 3 मध्ये नाही होत तसंच लिहायचं, 2 मध्ये 1. ठीक आहे, 5 तसंच लिहायचं आहे, 3 तसंच लिहायचं आहे, 7 तसंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट प्राईम फॅक्टर, प्राईम नंबर कुठली येत आहे 3. 3 नी बघा डिवाइड करायचं, 1 तसंच लिहायचं आहे, 3 डिवायडेड बाय 3 केलं तर 1 येणार, हे 1 असंच लिहायचं आहे, हे 5 असंच लिहायचं आहे, 3 मध्ये 3 नी डिवाइड केलं तर 1 येणार आणि हे 7 असंच लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता कुठली आहे 5. 5 नी डिवाइड करायचं आहे, 1 हे 1 हे 1, 5 डिवायडेड बाय 5 केलं तर इथं पण 1 येणार, हे पण 1 येणार, उरलं काय आता 7. आता आपल्याला काय करायचं, लास्ट 7 नी डिवाइड करायचं आहे, तर 1 1 1 1 1 आणि इथे पण 1 येणार, 7 डिवायडेड बाय 7 1 येणार. असं 1 1 येईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू करत राहावं लागते. आणि इथं बघ आता LCM काय येतो बघा, LCM इज इक्वल टू ह्यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन, तर 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 7 म्हणजे किती आलं बघा, 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60, 67 जा 420. ठीक आहे, इथे ना लिहिता आपण इथे लिहूया, त्याचं जे LCM आलं ते किती आलं आहे 420 आलं आहे. ठीक आहे, आता हे जे आहे है ना, ह्या सगळ्या नंबरचं मल्टिपल आहे, मग या नंबरनी आपण ह्या 10,000ला डिवाइड करू. 10,000ला आपण डिवाइड करू, किती आहे 420. ठीक आहे, 420नी जर डिवाइड केलं तर किती येते बघा, किती टाइम्स होणार आहे, 2 टाइम्स. ठीक आहे ना, 2 0 जार 0, 2 4 जार 4, 2 2 जार 4, 2 4 जार 8. ठीक आहे, 0 मधून 0 0 येणार, 0 मायनस 4 केलं तर 6 येणार. ठीक आहे, 9 मायनस 8 1 आणि हा 0 इथं आला. परत हे किती टाइम्स होणार बघा, 4 टाइम्स तर नाही होत, तर आपल्याला किती 3 टाइम्स करावं लागेल है ना. 3 0 जा 0, 3 2 जा 6, 3 4 जा 12. आता बघा 0 इथं आलं 4 आणि
है ना. इथं आपण बॉरो केलंय 10 - 6 4, 5 - 2 3, म्हणजे हे रिमाइंडर राहिलं 3. याचा अर्थ काय आहे की जर ही जे नंबर आहे 10,000 मधून जर आपण 340 मायनस करू तर ही जी काही नंबर मिळेल ती पूर्णपणे 420 एक्झॅक्टली डिवाइड होऊन जाणार. तर म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली इथे 10,000च्या नियरेस्ट कुठली नंबर पाहिजे, 10,000 मायनस 340 आहे ना. जे काही रिमाइंडर यायला लागलं तर याच्यामधून जर आपण मायनस करून दिलं तर ही नंबर पूर्णपणे डिवाइड होणार. ठीक आहे. तर 0 6 आणि इथं आलं बघा 9 - 3 6 आणि हे झालं 9. म्हणजे एक नंबर आपली कुठली मिळाली आपल्याला बघा 9660. त्याच्यामधली एक बघा 9660. ह्या दोन पैकी एक कुठलं तरी ऑप्शन आहे. ठीक आहे. आता आपल्याला अजून एक नंबर फाइंड करायची आहे. दोन नंबर फाइंड करायचे आहे. द 2 नंबर्स नियरेस्ट टू 10,000 है ना, ज्या 420 एक्झॅक्टली डिवाइड होणार. तर आता दुसरी नंबर कशी काढायची, हा जो आपला जो नंबर आहे 4 है ना डिवायझर, याच्यामधून रिमाइंडरला मायनस करायचं. 420 मायनस 340 हे किती येते बघा, है ना. 12 - 4 केलं तर 8 आणि हे 3 होऊन जाणार. 3 - 3 0 है ना. तर 80 येत आहे. म्हणजे हे जे 80 आहे ना, जर आपण ही जे 10,000 आहे, हे 10,000 जे आहे याच्यामध्ये जर आपण 80 ऍड केलं, 10,000 प्लस 80 जर ऍड केलं याच्यामध्ये, तरी सुद्धा ही जी नंबर आहे है ना 10,080 ही 420 एक्झॅक्टली डिवायजेबल आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन नंबर मिळाल्या, एक 9660 आणि 180. तर हे वाले याचा ऑप्शन येत आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन. आता हे नंबर कशी आली थोडी तुम्हाला एक छोट्या उदाहरण देऊन, आता या मोठ्या नंबरमध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होईल. बघा एक छोटं उदाहरण देऊन दाखवतो तुम्हाला. आपण काय करायचं, एक नंबर घेऊया 12 आणि एक घेऊया 5 है ना. 12 आणि त्याच्यामध्ये डिवाइड करूया 5 किती टाइम जाणार, 2 टाइम्स. रिमाइंडर किती आले 2. जर आपण ह्या 10 मधून ह्या रिमाइंडरला जर मायनस केलं तर हे जे 12 आहे है ना, हे 5 पूर्ण डिवाइड होणार. 5 2 10 बरोबर आहे. याचा अर्थ काय, आपण ह्या नंबरमधून या रिमाइंडरला मायनस केलं है ना, तर 12 - 2 केलं तर आपल्याला 10 आलं आणि जी 10 आहे ती 5 पूर्णपणे डिवाइड होते. ठीक आहे. अजून दुसरं आपण काय करू शकतो की ह्या दोघांचं जे डिफरन्स आहे, ठीक आहे ना, 5 आणि 2चं जे डिफरन्स आहे ते किती येत आहे 3. जर याच्यामध्ये 3 ऍड केलं तर हे 15 होऊन जाणार. ठीक आहे ना. 15 सुद्धा जी आहे ती 3 टाइम्स आपण पूर्णपणे डिवाइड होऊन जाणार. ठीक आहे ना. तर आपला इथे काय करू शकतो आपण, 12 प्लस है ना ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे तो जर याच्यामध्ये ऍड केला आपण तर 15 येते. तर 15 सुद्धा जी आहे 5 पूर्ण डिवायजेबल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथं पण आपण हे केलेलं आहे. ह्याच्यातून जे रिमाइंडर आहे आणि जो डिवायझर आहे त्यांचा जो डिफरन्स आहे तो आपण याच्यामध्ये ऍड केला आहे. त्यामुळे तो आपल्याला 10,080 हा नंबर मिळाला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले आज 10 क्वेश्चन झाले. ठीक आहे. ॲक्च्युली हे 10 क्वेश्चन एकाच व्हिडिओमध्ये करायचे होते मला, पण सकाळी थोडा वेळ मला कमी होता, त्यामुळे मग मी आता हे पुढचे 5 क्वेश्चनचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला. आता याच्या पुढचे जे 2 व्हिडिओ आहे आपले 10 क्वेश्चनचे 2 व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.